प्रदर्शन तर खूपच छान आहे आणि मला वाटतं एवढं सगळं वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो बघून नवीन नवीन लोकांना या ठिकाणी जाण्याची स्फूर्ती मिळेल हा मला वाटतं या प्रदर्शनाचा आणखीन एक मोठा खूप फायदा म्हटलं तर आहे की अरे आपण अजूनही नाही पाहिलं, अरे अजून आपल्याला इथे जाता येईल आणि इथे जाता येईल आणि इथे इतकं छान छान बघायला आहे, इतकं छान आपण बघू शकतो. पण हा एक बघण्याचा कुठल्या दृष्टीने त्या निसर्गाकडे किंवा पक्ष्यांकडे प्राण्यांकडे बघायचं त्याचं पण एक नवीन अँगल या प्रदर्शनाकडे बघून मिळतं. नवीन ठिकाणी जायला लोकांना उत्साह मिळेल. I really like this exhibition. The only thing is I would have wanted to be a part of Foliage, but I don't know how to be a part of it. And I wonder if I'll ever visit something like this. It's a really good effort from your side. The presentation was also very nice. I mean, the kind of variety of animals you get to see there, you really think why you shouldn't preserve the environment. And it's high time we realize that it's very, very important that one preserves the environment and values its essence. It's really excellent. अप्रतिम फोटोग्राफी, अप्रतिम काय म्हणायचं मोमेंट्स टिपलेले आहेत प्रत्येकाने आणि फारच छान. वाईल्ड लाईफ खरंच नक्की किती छान असतं ते त्याच्यावरून कळतं. But it is just breathtaking. To view it is a real treat to the eyes and breathtaking photographs, and amateurs doing it is still really just wonderful. Covering all the fauna and the foliage and the wildlife, east, west, north, south of the country. It's a very good glimpses of our region. I mean, natural environment what we have. It's just too good. This photographs very good. Actually, even we go to these places, but we are never able to see the kind of diversity that you have seen. Probably we don't know so much about nature, so we would definitely like to go with Foliage. It just shows the amount of knowledge you people have about nature and the things around. So you are really contributing and creating more awareness about nature and ecology from this exhibitions. मला ते स्पेशल आणि रेअर मोमेंट्स मधल्या मला गोष्टी खूप आवडल्या आणि सनसेटचे वगैरे फोटोज आहेत ते सुद्धा छान आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे टायगर फोटोज आहेत ना देवेंद्र दादांनी काढलेले ते मला आवडले. I am always a skeptic, so I always think that why we are doing all this. Yeah, it's good. More than anything, it will educate city dweller like me. Nature is so much impressive. माझं नाव चिन्मय देशपांडे आणि मला छत्तीसगडला जायला आवडेल. आणि यातला सर्वात जास्त कुठला फोटो आवडला? ओरिएंटल किंगफिशर. Actually, we read so much that our country is a very mega diverse country and there is so much of biodiversity. But here in one exhibition, like actually पूर्ण कंट्रीची जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि त्या बायोडायव्हर्सिटीचा काय रिझल्ट म्हणजे विविध पक्षी, प्राणी, वाईल्ड लाईफ सगळंच एका ठिकाणी बघायला मिळतं. माझं नाव अलिशा भावसारे आहे. मला इकडचे ड्रॉइंग्स खूप आवडले, खूप छान तुम्ही पिक्चर्स काढले आणि मला अहमदाबादला जायला आवडेल आणि मला पिक्चर खूप आवडला. My name is Chetan. I like this exhibition and I would like to go to Ranthambore if I get a chance. It's been a long time since I've been planning for Foliage, but this time definitely I'll go. मला ओव्हरऑल सगळं एक्झिबिशन खूपच आवडलं. दे हॅव टू लॉट ऑफ एफर्ट्स म्हणजे सगळ्यांनीच फोटो काढण्यात इतकी मेहनत घेतली आहे, इतके बेस्ट फोटोग्राफ आहे. वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफ आय लाईक आवडला जो आहे पिकाचा, तो खूपच क्यूट आहे आणि तो काढायला पण त्यांनी बहुतेक खूप कष्ट घेतले त्या माणसाने, कारण का तो अगदी असा कुठेतरी दगडाच्या आत वगैरे आलो. पण ओव्हरऑल द एक्झिबिशन वॉज रिअली ब्युटिफुल आणि आय वुड सजेस्ट ईच अँड एव्हरी माय फ्रेंड की येऊन एकदा तरी बघावं एक्झिबिशन. आणि मला स्वतःला जायचं म्हटलं तर सगळीकडे
जावं वाटेल, कारण का ते फोटोज इतके बेस्ट आहेत की आम्ही या सगळ्यांपासून वंचित आहोत. या गोष्टीचं मला खूप दुःख होतं. त्यामुळे बघूया, आदित्य जोशी माझा फ्रेंड आहे, त्याच्या थ्रू जर जायला मिळालं तर जाईल.